प्रीत जडली हृदयी भाग 42 मागील भागात. रात्री सगळ्यांची जेवणं झाली. सगळेजण रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत बसले. तुषारला झोप लागली होती, त्यामुळे त्याचं बोलण्याकडे लक्ष नव्हतं. सुमन अंथरूण टाकून दे. पोरावासनी झोप लागते, दमून आलेत लांबून. गिरिजा मावशीने आपल्या सुनेला आवाज दिला. तुषारला काव्याशिवाय झोप लागणार नाही ही गोष्ट त्याला माहीत होती, पण आज तरी त्याला तिच्यासोबत झोपता येणार नाही म्हणून तो चिंतेत होता. आता पुढे. होय माई, सुमनने सगळ्यांना अंथरूण टाकलं. तसा वाडा मोठा असल्यामुळे वाड्यात खोल्या भरपूर होत्या. वाड्यात तुषारचे 2 मामा, 2 माम्या आणि आजी आजोबा राहत होते. 2 मामांचे 2-2 लेकरं, अशी 10 जणांची फॅमिली होती. घरी दोघं भाऊ शेती उत्तम करीत, त्यामुळे राहिलेल्या खोल्यात अडगळीचं सामान टाकलं होतं. काहींमध्ये धान्याचे कोठार भरून ठेवले होते, त्यामुळे फक्त 2च रूम रिकाम्या होत्या. माई, वरची तळमजल्याची खोली रिकामी आहे, तिथं करू का अंथरूण? सुमनने विचारलं. कर की, तसंही शहरातली पोरं, यांना कुठे उठून शेतात जायची सवय. झोपू दे तिथं, निवांत झोपतील. माईच्या सांगण्यावरून रात्री तुषार आणि रवी सोबत राणी आणि काव्या तळमजल्यात झोपायला गेल्या. तिथे 2 रूम होत्या, एक रवी आणि राणीसाठी तर दुसरी तुषारसाठी. काव्याला आता आज पण तिथेच तुषारजवळ झोपावं लागणार होतं, पण आज तिला त्याच्याजवळ झोपायची इच्छा नव्हती. त्याने सकाळीच त्याचं मन तिच्याजवळ व्यक्त केलं होतं. विचाराने तिच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल आली. सकाळी जे झालं ते तिलाही मनापासून आवडलं होतं, पण त्यानंतर दोघांची भेट आत्ताच होत होती. एवढा वेळ घरातले सर्व बोलत असताना तिला काहीच वाटलं नाही, पण आता रात्र तिला त्याच्यासोबत काढायची होती. दरवाजाचा आवाज आला तसं ती पटकन विचारातून बाहेर आली. तिने हळूच ब्लँकेट अंगावर ओढून घेतलं आणि डोळे बंद करून पडून राहिली. तो हळूच डोअर ओपन करून आत आला. त्याला ती झोपलेली दिसली. तिला तिथं पाहून त्याच्या जीवात जीव आला. तिला जवळ घेऊन झोपल्याशिवाय त्याला झोप लागत नव्हती आणि आजकाल तर त्याला तिला जवळ घेऊन झोपायची सवयच झालेली. काव्या त्याला पाठमोरी झोपली होती. तुषारची प्रत्येक हालचाल तिला समजत होती, पण ती झोपली आहे असं समजून तो तिच्याजवळ जाऊन बसला. नेहमीप्रमाणे आजही त्याने तिच्या कपाळावरील केस हलक्या हाताने साईडला केले आणि तिचा वन साईड गोरा चेहरा त्याला स्पष्ट दिसू लागला. तिने डोळे मिटून घेतले होते. तो असा जवळ आला की त्याच्या असण्याने तिचा श्वास नेहमीप्रमाणे आताही जड झाला होता. हृदयाचे ठोके वाढले होते. आज तो कसा रिॲक्ट होईल विचाराने तिला जाम टेन्शन आलं होतं. डोंट वरी, मी तुझ्या इच्छेविरुद्ध चुकीचं असं काहीच करणार नाही, तो पुन्हा त्याच्या टोनमध्ये बोलला. ती जागी आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं आणि जोपर्यंत ती झोपत नाही तोपर्यंत तो तिला मिठीत घेऊन झोपू शकत नव्हता. तसेही त्याला तिचा सहवास हवा होता. शरीर सुखासाठी तर लाखो मुली त्याच्या मागे पुढे असायच्या, पण त्याने कोणाला स्पर्श सुद्धा केला नव्हता. एक काव्याच होती जिला मिठीत घेऊन झोपण्यासाठी तो व्याकुळ झाला होता. त्याचा आवाज तिच्या कानात गेला आणि तिने तिचे डोळे क्षणात ओपन केले. तिने आवाजाच्या दिशेला वळून पाहिलं. तो दुसरीकडे तोंड करून तिच्यापासून 4 हात अंतर सोडून झोपी गेला होता. आज मात्र काव्याला रात्रभर झोप लागली नाही. या मागच्या आठवड्यात तिच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या होत्या आणि प्रत्येक अडचणीमध्ये तुषारने तिला साथ दिली होती. एक सिंपल एम्प्लॉई बनून ती कशी NGA मध्ये आली, कसं HR झाली, मावशी US ला गेल्यानंतर तिचं साक्षीने केलेलं किडनॅपिंग आणि आज सकाळी तुषारने तिला लाईक केलेला प्रसंग, सारेच तिच्या डोळ्यासमोरून जात होते. तिने पुन्हा त्याच्याकडे वळून पाहिलं. ती झोपेत होता. किती केअर करतात सर आपली. आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये साथ दिली. किती सांभाळून घेतलं त्याने आपल्याला. जेव्हा आपण दिल्लीमध्ये त्यांच्यासोबत मुक्काम केला होता, खरंच ते आहेत म्हणून आपण सेफ आहोत. सकाळी ती आपल्या मागे आली नसती तर तिच्या मनात विचार आला. पुन्हा काही अघटित घडलं असतं तर कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायक राहिलो नसतो आपण. मावशीला आणि मामाला काय सांगायचं होतं? तिच्या मनात त्याच्याविषयी सहानुभूती तयार झाली. काळीज शिरल्यासारखं तिला 1 मिनिट झालं. नकळत तिच्या डोळ्यांमधून अश्रू आले होते. ती तिच्या जागेवरून उठली आणि तुषारजवळ जाऊन बसली. माझी साथ कधीच सोडू नका सर.
माझ्या आयुष्यात सगळ्यात अगोदर माझे आई-वडील गेले. त्यानंतर मामा, मावशी जिवंत असून पण ते माझ्यापासून दूर आहेत. मी एकटीच माझ्या आयुष्याची लढाई लढते. कोणासाठी जगत आहे मी, हे पण मला कधी-कधी समजत नाही. तुम्ही जेव्हापासून आयुष्यात आलात, अडचणी जरा दूर झाल्यात माझ्यापासून. प्लीज, मला सोडून कधीच दूर जाऊ नका. तिने तिची मुसमुस थांबवली आणि आपल्या अंगावरचं ब्लँकेट तिने त्याच्या अंगावर टाकलं आणि पुन्हा आपल्या जागेवर आली. झोपी गेलेला तुषार तिच्या आवाजाने जागा झाला होता, पण तिचा आवाज ऐकू येत होता. ती काय बोलते आहे हे जाणून घेण्यासाठी त्याने त्याच्या शरीराची हालचाल केली नव्हती. तिचे बोलणं त्याने गपचूप ऐकलं होतं. त्याला खूप वाईट वाटलं. आय एम ऑलवेज विथ यू इन एनी सिच्युएशन, तो मनातच बोलला. काव्या मात्र रडून रिलॅक्स झाली होती. त्यामुळे तिला सहज झोप लागली. पण आता तुषारची झोप पार उडाली होती. आता इथून पुण्याला गेल्यावर त्याला ऑफिस जॉईन करायचं होतं. तसंही सुट्टीमुळे खूप सारं वर्क पेंडिंग पडलं होतं. त्याने खूप वेळ झोपायचा प्रयत्न केला, पण त्याला झोप लागत नव्हती. शेवटी वैतागून तो पुन्हा काव्याजवळ आला आणि तिला घट्ट मिठी मारली. काव्याच्या चेहऱ्यावर झोपेतही स्माईल आली. थोड्याच वेळात दोघेही गाढ झोपी गेले. पहाटे 6 वाजता कोंबड्याचा आवाज कानावर आला तशी काव्याला जाग आली. तिने एक आळस देऊन तुषारकडे पाहिलं. तो तिथे नव्हता. एवढ्या लवकर सर उठले? मला उशीर झाला वाटतं उठायला. विचारातच ती पटकन उठली. तिने तिचे अस्ताव्यस्त झालेले केस पाठीमागे टक करून ठेवले आणि बाहेर पडण्यासाठी निघाली. पण तेवढ्यात तिचं लक्ष एका वस्तूकडे गेलं. तिने ती वस्तू हातात पकडली आणि क्षणात तिचे डोळे मोठे झाले. समोर तिने जे पाहिलं त्यावर तिचा विश्वासच बसला नाही. सर असेही वागू शकतात? तिला त्याचं आश्चर्य वाटत होतं. कारण ती वस्तू दुसरी तिसरी काही नसून तुषारचा राईट इयरडॉप्स होता, ज्याची एक जोडी ऑलरेडी काव्याला देसाई होममध्ये असताना सापडली होती. अजूनही तो तसाच तिच्या पर्समध्ये होता. तिने पटकन तिच्या पर्समधून तो एअरडॉप्स काढला. दोन्ही एअरडॉप्स मॅच होत होते. याचा अर्थ त्या रात्री पण तुषार सर माझ्यासोबत झोपले होते. म्हणजे फिलिंग्स व्यक्त करण्यासाठी एवढा वेळ घेतला यांनी. तरी मला चक्क आठवते, त्या रात्री ते माझ्यासोबत झोपले होते. एक नाही, त्या दिवशीपासून रोज हे माझ्यासोबत झोपतात. तरी म्हणते मी, मला रोजच स्वप्नात सर कसे काय दिसतात? काव्याच्या आता सर्व लक्षात आलं होतं. प्रेम तर करायचं आणि सांगायला लाजायचं, असं काय? आता बघतेस मी. तिने मनात काहीतरी विचार केला आणि तो दुसरा पण इयरफोन पर्समध्ये नीट ठेवून दिला आणि तयार होऊन खाली आली. जो तो आपल्या कामात मग्न होता. सुमनची आंघोळ होऊन पूजा झाली होती. अंगणातील बाजेवर माई चहा पीत बसल्या होत्या. त्यांनी काव्याला पाहिलं. "ये मुली, बस." माईने काव्याला पाहून विचारलं. तशी काव्या इकडे तिकडे बघत माईजवळ जाऊन बसली. "चहा घेतेस का?" माईने काव्याला विचारलं. "हो." ती अजूनही इकडे तिकडे पाहत होती. माईने तुलसीला खुणावलं तशी तुलसी किचनमध्ये गेली आणि काव्यासाठी चहा घेऊन आली. "चहा." तुलसीने काव्यासमोर चहाचा कप धरला. काव्याने तुलसीच्या हातातून चहाचा कप घेतला. तुलसीने काव्याला एक स्माईल दिली आणि किचनमध्ये तिचं राहिलेलं काम करण्यासाठी निघून गेली. काव्याने किचनच्या दिशेने थोडंसं वाकून पाहण्याचा विचार केला. "कोणाला शोधत आहेस का?" तिची सैरभैर करणारी नजर पाहून माईने तिला विचारलं. "ना, नाही." "म्हणजे हो, मी राणीला शोधत आहे." ती भीत-भीत बोलली. खरं तर ती तुषारला शोधत होती, पण माईजवळ कसं सांगावं, कसं नाव काढावं म्हणून तिने राणीचं खोटं नाव सांगितलं. "अगं, ती माझघरात आहे. आज तिचा पहिला दिवस आहे ना इथं. गोड बनवायला सांगितलं आहे तिला." माईचा चहा पिऊन झाला होता. सुमन नेटकीच हातात मोळी घेऊन माझघरात जात होती. "सुमन, ए सुमन, हिला पण घेऊन जा सोबत. सूनबाईसनी शोधत आहे म्हणून सांगते." माईने जोरात आवाज दिला. आवाजाने सुमन जागीच थांबली. "जी माई." सुमनने काव्याकडे हसून पाहिलं आणि दोघीही सोबत माझघरात गेल्या. माझघरात तुलसी पोळ्या बनवत होती. 2-3 चुली चालू होत्या. राणी एकीकडे शिरा बनवत होती. तुलसीची मोठी मुलगी सीमा तिची मदत करत होती. मला तर वाटलं नव्हतं तुषार कधी आजोळी येईल म्हणून. तुलसी राणीसोबत बोलत होती आणि त्यांचं बोलणं आता नेटकीच माझघरात सुमनसोबत आलेल्या काव्याने ऐकलं होतं. "का? असं का वाटलं तुम्हाला? रवी इथे नसतात म्हणून का?" राणीने तुलसीला प्रश्न केला.
तुला नाही का माहीत अजून? अगं, तुषारची बहीण देवाघरी गेल्यापासून त्याने इथे यायचं बंद केलं होतं. इथेच काय तो कुठेच जात नव्हता. फक्त काम आणि ऑफिसच पाहायचा, तुलसी बोलली. काव्य तिचं बोलणं मन लावून ऐकत होती. शेवटी ती पण तुषारला लाईक करत होती. त्याच्याविषयी जाणून घ्यायला तिला आवडत होतं. शेवटी होणारा लाईफ पार्टनर होता तिचा. हो, मी रवीकडून खूप वेळा ऐकलं आहे. तो कामाच्या बाबतीत जास्तच पॉझिटिव्ह आहे. पण त्याच्या वागण्याचा आणि त्याच्या बहिणीचा काय संबंध? राणीचा शिरा वळण झाला तसं ती तुलसीसोबत पोळ्या शेकू लागली. काव्या मात्र उगीच काहीतरी बहाणा करून तिथेच त्यांचं बोलणं ऐकत उभी होती. नाही, अगोदर असा नव्हता तुषार. अगं त्याची बहीण तन्वी. तन्वीमुळे असं बनला आहे तो. जेव्हापासून तन्वीने सुसाईड केलं, तेव्हापासून नवीन तुषार जन्माला आला आहे. कोणाशी बोलत नव्हता, फार कमी बोलायचा. पण आता त्याच्याकडे पाहून तो सगळं विसरला आहे असं वाटतोय. तुलसीचं बोलणं ऐकून काव्या शॉक झाली होती. म्हणजे तन्वी ही सरांची स्वतःची सिस्टर आहे आणि आपण किती वेडे आहोत. आपण तिला सरांची गर्लफ्रेंड समजत होतो. पण काय झालं होतं तन्वीला? तिने सुसाईड का केलं? आणि त्याचा परिणाम तुषार सरांवर का होते? काव्याच्या मनात आता प्रश्नच प्रश्न होते.